नमस्कार, मी सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मटकीची रस्सा भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही तर नेहमीप्रमाणे मटकीची रस्सा भाजी बनवतच असाल, पण आज मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मटकीची रस्सा भाजी बनवली तर तुम्ही एक भाकरीऐवजी 2 भाकरी नक्कीच खाल। तर त्यासाठी आता आपण गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे। तर कुकर छान असं तापून द्यायचा। कुकर तापला की त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान असं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकून तडतडून द्यायची आहे। पाव चमचा जिरी आणि थोडीशी हळद टाकून छान असं परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी या ठिकाणी मी टाकलेली आहे आणि तीही छान असं परतवून घ्यायची आहे। मटकी छान अशी परतवून घेतल्यानंतर 1 ग्लासभर जवळपास मी यामध्ये पाणी ओतलेलं आहे। 1 ग्लासभर पाणी ओतल्यानंतर यामध्ये चवीनुसार म्हणजे थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून आपल्याला याची 1 शिट्टी करून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण मटकीच्या रस्सा भाजीला जो मसाला लागणार आहे तो करून घेऊया। शिट्टी होत आहे तोपर्यंत या ठिकाणी एका पॅन वरती मी 1 छोटा आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे। तो तेल टाकून लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतला की त्यामध्ये अर्धा टोमॅटो मी या ठिकाणी कट करून टाकलेला आहे। तेही त्याच पद्धतीने लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे। मऊसूत होईपर्यंत टोमॅटो असं भाजून घेतल्यानंतर हे मी एका डिश मध्ये काढून ठेवते। आता त्याच पॅन मध्ये मी पुन्हा खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे। जवळपास मी 4 चमचे छोटे पोह्याचे जे 4 चमचे खोबऱ्याचा किस या ठिकाणी मी टाकून गरम करून छान असं लालसर होईपर्यंत हे खोबऱ्याचा किस मी भाजून घेतलेला आहे। अशा पद्धतीने खोबऱ्याचा किसही छान असा भाजून झालेला आहे आणि आता तो मी एका डिश मध्ये काढून घेते। यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा किस बारीक करून घ्यायचा आहे। त्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि आल्याचे 4 ते 5 बारीक केलेले तुकडे करून हे छान असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। सगळ्यात प्रथम आपल्याला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे, लसूण आणि खोबरं आणि आलं अशा पद्धतीने। आणि तोपर्यंत हा आपला कांद्याचा मसाला थंड झाला असेल तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याचीही अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे। तोपर्यंत 1 शिट्टी होऊन मी कुकरचा गॅस बंद केलेला आहे। एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून 1 चमचाभर तेल मी 2 चमचे या ठिकाणी तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने छान अशी तडतडून दिल्यानंतर पाव चमचा जिरी, पाव चमचा मोहरी आणि जो आपण लसूण खोबऱ्याचा मसाला या ठिकाणी केलेला होता तो टाकून व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आणि राहिलेला आपला जो कांदा लसूण मसाला होता टोमॅटो आणि कांद्याचा आणि कोथिंबीरीचा तर तोही टाकून यामध्ये मी छान असा परतवून घेतलेला आहे। या स्टेजला आपल्याला तेल सुटेपर्यंत नेहमी मसाले भाजले की तुमची रस्सा असतो किंवा जी काही तुम्ही आमटी कोणती करत असाल तेव्हा त्या आमटीला किंवा त्या रश्श्याला अधिकच चव येते। तर त्यासाठी तेल सुटेपर्यंत नेहमी मसाले भाजत राहा। या ठिकाणी मी घरगुती पद्धतीचा 1 चमचा काळा मसाला टाकलेला आहे, लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे आणि पाव चमचा या ठिकाणी मी गरम मसाला टाकलेला आहे। आणि छान अशी परतवून घेतल्यानंतर जी कुकरमध्ये आपण मटकीची 1 शिट्टी केलेली होती ती मटकीचं पाणी सकट मी टाकलेलं आहे आणि हे मी पाणी गरम करूनच ओतलेलं आहे, हे लक्षात ठेवा। थंड पाणी तुम्ही या रस्सा भाजीला ओतू नका, गरम करूनच पाणी ओता, चव अधिकच वाढत जाते तुमच्या या रस्सा भाजीची। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। ऑलरेडी आपली मटकी ही शिजलेली आहे, फक्त आपल्याला या ठिकाणी उकळी आणून 2 ते 3 वेळा ढवळून उकळी आणून घ्यायची आहे। आपली ही रस्सा भाजी 5 ते 7 मिनिटातच तयार होते। अशा पद्धतीने झणझणीत आणि तर्रीवाली ही मटकीची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 ते 4 लोकांसाठी ही रस्सा भाजी आरामात पुरेल। अशा पद्धतीने तुम्ही मसाला करून जर ही रस्सा भाजी बनवली तर तुमची खूपच चविष्ट आणि अप्रतिम अशी चवीला लागणारी रस्सा भाजी तयार होते। अशाच पद्धतीने तुम्ही रस्सा भाजी करा आणि कशी झाली हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका। अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सुरेखास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी सोबत मी पुन्हा भेटते तुमच्याबरोबर। तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या नातेवाईकांना शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा।
धन्यवाद.